पाहूयात पुढची बातमी। भारतामध्ये हेरगिरी करण्यासाठी पाकिस्तानकडून हनी ट्रॅपचा वापर केला जातोय। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात ओढून त्यांना हेरगिरी करण्यास भाग पाडलं जातंय। भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानकडून हनी ट्रॅपचा वापर केला जातोय। दहशतवाद विरोधी पथकानं अटक केलेला रवी वर्मा ही पाकिस्तानी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती आहे। रवी वर्मा खरं तर तो पेशाने फिटर आहे, पण आता त्याचा खरा चेहरा जगासमोर आलाय। गेल्या 2 वर्षांपासून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, पण आता दहशतवाद विरोधी पथकाने त्याला जेरबंद केलंय। ठाण्याच्या कळवा परिसरात राहणाऱ्या रवी वर्माला जाळ्यात ओढण्यासाठी पाकिस्तानी एजंटने सोशल मीडियाचा वापर केला होता। पायल नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून रवी वर्माला फ्रेंड रिक्वेस्ट आली होती। एका प्रोजेक्टच्या बहाण्याने पायलने त्याच्याशी ओळख वाढवली आणि मग हळूहळू त्या दोघांमध्ये चॅटिंग सुरू झालं। हाय, मी तुमचं प्रोफाईल पाहिलं। तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्याच क्षेत्रात मलाही काम करण्याची इच्छा आहे। तू कुठली आहेस? मी दिल्लीची आहे। आणि तुम्ही? मुंबई। तुम्ही मला मदत करणार का? हो, बोला। मला एक प्रोजेक्ट करायचा आहे, त्यासाठी तुम्ही अगदी योग्य व्यक्ती आहात। थँक्स। मी तुम्हाला काय मदत करू? तुमचं लग्न झालंय का? नाही, तू असं का विचारतेस? तुमची गर्लफ्रेंड आहे का? तू हे सगळं का विचारतेस? सांगा ना प्लीज। नाही। तर मग ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ शकतो। असं मधाळ बोलून पायलने रवी वर्माला आपल्याच जाळ्यात ओढलं, पण पायल समजून रवी वर्मा जे चॅट करत होता ती पायल नव्हती, तर तो होता पाकिस्तानी एजंट। पायल या बनावट नावाने तो रवी वर्माशी चॅट करत होता, पण रवीला याची जरा सुद्धा खबर नव्हती। रवी आणि पायल यांचं मोबाईल फोनवरून चॅटिंग सुरू झालं होतं। त्यानंतर पायलने त्याला काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून जाळ्यात अडकवलं। त्यानंतर त्याच्याकडून भारतीय नौदलाविषयी संवेदनशील माहिती मिळवली, कारण तो युद्धनौका दुरुस्ती विभागात काम करत होता। मेकॅनिकल इंजिनियर असलेला रवी वर्मा हा मुंबईतील एका खाजगी कंपनीत काम करायचा। नेव्हीच्या वॉरशिप म्हणजेच युद्धनौका आणि सबमरीनच्या मेंटेनन्स आणि रिपेअरिंगचं काम या कंपनीकडे होतं। फिटर म्हणून अनेक वेळा रवी वर्मा हा युद्धनौकांवरती आणि सबमरीनवरती काम करायला गेला होता। त्यावेळेस तिथं मोबाईल नेण्यास मनाई होती, यामुळे तो सर्व माहिती डोक्यात साठवून ठेवायचा। अनेक वेळा तर त्याने ही माहिती कागदावर लिहून काढलेली आहे आणि काही अशी माहिती जी सांगता येत नाही किंवा लिहिता येत नाही त्याचं चित्र काढून त्याने ठेवलं होतं आणि ही सर्व माहिती त्याने पायलला व्हॉट्सअप चॅटद्वारे पाठवली होती। पण आपण किती मोठी चूक केलेली आहे याची कल्पना जरा देखील रवीला नव्हती। काम झाल्यावर पायलने रवीशी हळूहळू बोलणं कमी केलं। याच दरम्यान इस्प्रीत नावाच्या मुलीचे मेसेज रवीच्या सोशल मीडिया अकाउंटवर येऊ लागले। तिनेही अशाच प्रकारे रवीला आपल्या जाळ्यात ओढलं। इस्प्रीतनं रवीकडून नौदलाची अतिसंवेदनशील माहिती आणि फोटो मिळवले। हा सर्व खेळ गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता। गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये रवीच्या या कृत्यांबाबत दहशतवादी विरोधी पथकाला माहिती मिळाली। गेल्या 6 महिन्यापासून दहशतवादी विरोधी पथक रवीच्या या कृत्यांवरती आणि त्याच्या सोशल मीडियाच्या हालचालींवरती लक्ष ठेवून होतं। 2 महिन्यापूर्वीच म्हणजेच मार्च महिन्यामध्ये दहशतवादी विरोधी पथकानं रवीची प्रत्यक्ष चौकशी केली आणि अनेक माहितींचा खुलासा झाला। त्या माध्यमातूनच ठाण्याच्या दहशतवादी विरोधी पथकानं रवीला अटक केली। दरम्यान रवी वर्माला आपण हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची जाणीव झाली होती। त्याने आपल्या आईला याविषयी सांगितलं होतं। बार बार उसको फोन करती थी। वो लड़की के बारे में कुछ बताया था उसने? एक ही बार बता के बोला मैं फेसबुक मम्मी डिलीट कर देगा, मैं नहीं रखेगा। मैं बोला बेटा डिलीट कर दे, आजकल इंस्टाग्राम फेसबुक नहीं अच्छा है। तो बोला ठीक है। क्या बोला? लड़की कैसे उससे बर्ताव करती थी और लड़की किस तरह से उसको? लड़की अपनी शरीर दिखाती थी। वो बोलता है मम्मी मेरे को ये सब दिखाती है, गंदा गंदा चीज दिखाती है। तो मैं बोली बेटा बंद कर दे, गंदी लड़की लोग रहती है, अच्छी लड़की लोग नहीं रहती है। रवी केवळ पायल आणि इस्प्रीत या 2 पाक एजंटच्या जाळ्यात अडकला असं नाही, तर आकृती, प्रीती कुमारी
आणि सिंगल कुमार यांच्याही तो संपर्कात असल्याचं तपासात उघड झालंय. पाक एजंटने अशा बनावट नावाने त्याच्याकडून हेरगिरी करून घेतल्याचं समोर आलं. रवीनं हे केवळ प्रेमाखातर केलं की पैशासाठी हे पुढच्या तपासात उघड होण्याची शक्यता आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे.